नवरात्री हा काळ धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून या काळात अनेक भक्तजन विविध प्रकारे देवीची पूजा अर्चा करत असतात। दरम्यान या काळात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जसे की व्याख्यान, भजन, कीर्तन, माता की चौकी आदी विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळत असते। ठाण्यातील राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी यांच्या घरी माँ दुर्गा विराजमान झाली असून काल 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून माता की चौकी या भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम ठाण्यातील हॉलीहॉक कॉस्मॉस लाउंज मानपाडा येथे आयोजित करण्यात आला असून या भजन संध्येच्या प्रमुख गायन टी सिरीजचे गायक कमलेश कपूर व त्यांच्या साथीदारांनी यांच्या भजनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, शीतल राकेश मोदी तसेच गिरीश पवार, राजेश शेट्टी, पंकज ताम्हाणे, संदीप पाल, आनंद खानविलकर, सुरेश बाबू, कमल गांधी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे, टोनी सिंग, सिद्धार्थ पांडे, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे, युवराज कदम, आशुतोष शिरोळकर व इतर परिवार, भाविक, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या माता की चौकीची शोभा वाढवली। माँ दुर्गेचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी घरी माता की चौकी आयोजन केलं असून सर्वांना दुर्गा माँ सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळी राकेश मोदी यांनी केली आहे। जय माता दी। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा हे 14वे वर्ष आहे। हॉलीहॉक फॅमिलीमधील आम्ही सगळे माताचे भक्त मिळून ही माताची चौकी आयोजित करतो आणि माताचरणी हीच एक प्रार्थना करतो की या देशात सुख समृद्धी आणि वैभव नांदावे ही माताचरणी हीच अपेक्षा आहे। जय माता दी। काय भावना असते या कार्यक्रमामध्ये? या कार्यक्रमामध्ये एकच भावना असते, हॉलीहॉक आणि मित्र परिवार सगळे मिळून एकत्र माताची आराधना करतात, वंदना करतात आणि माताचे छान छान भजन आमचे सुप्रसिद्ध भजन गायक कमलेश कपूर जे सतत 14 वर्षापासून आमच्याकडे माताची चौकी करतायत आणि हे पण रेकॉर्ड आहे की कमलेश कपूरनी एखाद्या फॅमिलीमध्ये 14 वर्ष कंटिन्यू मातेची चौकी करणं हे पण मोठं नशीब आहे। कमलेशजी तुम्ही पण या इथे। हे टीसी सिरीजचे फेमस सिंगर आहे कमलेशजी कपूर, कंटिन्यू 14 वर्षापासून माताची चौकी आपल्याकडे करतायत। जय माता दी। जय माता दी। सभी को तो पहले नवरात्रों की ढेर सारी शुभकामनाएं। इस परिवार में मैं लगभग जैसे राकेश जी ने बताया कि 14 साल से माँ भगवती की चौकी करता हूँ। वैसे तो मुझे 25 साल हुए माँ भगवती की चौकी जगराते करता हूँ, मगर ये पूरा परिवार का मुझे प्यार मिलता आया है और इन्होंने मुझसे कमिटमेंट की है कि जब तक हम एक दूसरे के लिए जिंदा है माँ भगवती के लिए, तब तक ये चौकियाँ ऐसे ही कहीं न कहीं किसी न किसी रूप में थाना के अंदर होती रहेंगी और मैं भी आता रहूँगा। मेरा भी इनसे वादा है, इन्होंने भी मुझे वादा दिया है जोत के सामने लेके, और यही शुभकामनाएं सभी को दूंगा कि ये माँ भगवती सबको देती आई है, देती रहेगी। ये माँ के दरबार से मेरी जय माता दी।